थांबा. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढील 15 मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्व रेकॉर्ड मोडणारी, सर्वात भयंकर आणि रडवणारी ठरणार आहे. उद्या 25 ऑगस्ट सूर्योदयानंतर तुमच्या आयुष्यात असा महाभयंकर काळ सुरू होतो जिथं तुम्ही आजवर भोगलेले अपार कष्ट, अपमान आणि अश्रू पाहून स्वर्गात बसलेले साक्षात तुमचे पितर सुद्धा थरथर कापून अश्रू ढाळतील. वृषभ राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या 10 दिवसात आकाशात शुक्र आणि शनीचा असा महान विनाशकारी पितृकर्म योग पेटणार आहे, ज्यामुळे तुमच्या सहनशीलतेचा अंत होणार आहे. पण आता साक्षात तुमची कुलदेवता हातात सुदर्शन चक्र घेऊन तुमच्यावर झालेल्या एका अन्यायाचा हिशोब चुकता करायला मैदानात उतरली आहे. ज्या लोकांनी तुमच्या कष्टाची कमाई मारली, ज्यांनी तुमच्या पाठीमागे मोठा डाव रचला, त्या एका शत्रूचा येत्या 10 दिवसात असा धुद्व उडणार आहे की तुम्ही स्वतःच्या विनाशावर रडतील. जर तुम्ही मी सांगितलेला एक महाभयंकर चूक केली तर कुलदेवताचा हा कोप तुमचा संपूर्ण काळाचा सर्वनाश करू शकतो. काय आहे ते 10 दिवसाचे रहस्य? साक्षात कुलदेवता शत्रूचा संहार कसा करणार? जर स्वतःचे घर, अन्न आणि सुवर्ण नशीब वाचवायचं असेल तर या 15 मिनिटाच्या व्हिडिओला एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण साक्षात काळ तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की अशी कमेंट करा. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता आपण व्हिडिओला सुरू करू. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता एका सेकंदात सुद्धा तुमची नजर स्क्रीनवरून बाजूला हटवू नका, कारण आता मी तुमच्या पत्रिकेत निर्णय झालेल्या त्या महाविनाशकारी ग्रहाच्या काळयोगाचा स्फोट करणार आहे, जे उद्या 25 ऑगस्ट मंगळवारी तुमच्या आयुष्यातील आजारवराच्या सर्वात मोठ्या रहस्याचा आणि विनाशाचा पडदा फाडणार आहे. ज्योतिषशास्त्रात वृषभ राशीचा स्वामी दत्तगुरु शुक्र मानला जातो, जो सुख, समृद्धी आणि वैभवाचा कारण आहे. पण उद्या 25 ऑगस्टच्या सूर्योदयी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र, काळाचा स्वामी शनी आणि राहू यांच्याशी एकच वेळी भयंकर पितृकर्म योगात अडकणार आहे. याचा थेट अर्थ आहे, आजवर तुम्ही ज्या लोकांवर निष्पाकपणे प्रेम केले, ज्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे भला मोठा डाव रचला, तुमचे हेच अपार कष्ट, अपमान, अश्रू पाहून स्वर्गातून साक्षात तुमचे पितर सुद्धा व्याकुळ होऊन रडत आहे. उद्या 25 ऑगस्ट पासून पुढील 10 दिवस 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर वृषभ राशीवर धडकणारे हे 5 महाभयंकर इशारे आता काळजात कोरून ठेवा. पहिला इशारा, पित्राचे केंद्रत आणि कौटुंबिक दुःख. घरात लोक पाठ येणारे पैशाचे नुकसान, अचानक उद्भवणारे आजारपण आणि अशांतता पाहून तुमचे पित्र पूर्वजन व्याकुळ होतील. घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे. दुसरा इशारा, कुलदेवताचा महाभयंकर कोप आणि अंतिम न्याय. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुमचे हसते खेळते घर तोडण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर आता साक्षात कुलदेवतेचे सुदर्शन चक्रासारखं भयंकर कोप होणार आहे. तिसरा इशारा, तुमच्याच रक्ताच्या नात्यात किंवा मित्राच्या वेशात वावरणारा तो गुप्त शत्रू, तो आजारावर आज विनाशाची वाट पाहत होता, त्याचा खरा विषारी चेहरा 10 दिवसात उघडा पडेल. चौथा इशारा, या 10 दिवसात जर तुमच्याकडून एक चुकीचा निर्णय झाला तर आयुष्यभराची जमा किंवा सेकंदात स्वाहा होईल. पण जर तुम्ही कुलदेवतेचे स्मरण केले तर कोट्यवधीचे सुवर्ण साम्राज्य उभे राहील. पाचवा इशारा, नात्यातील विश्वासाचा बळी. ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, तीच माणसे तुमच्या दुःखाचा तमाशा पाहण्यासाठी एकत्र येतील. पण आता तुमचे पितर अश्रू का ढाळत आहे? साक्षात कुलदेवता शत्रूचा संहार करण्यासाठी कशी धावून येणार आहे? येत्या 10 दिवसात तुमच्या संसाराची राख होणार की न्यायाची पहाट उगवणार? पहा पुढच्या भागामध्ये. आता श्वास रोखून धरा, कारण आता या व्हिडिओच्या महानाट्याच्या त्या सर्वात भयंकर आणि काळजाच्या थर कापणाऱ्या रहस्याचा स्फोट करणार आहोत. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या दिवसाच्या काळात तुमच्या आयुष्यात एक असा महाभूकंप येणार आहे, जो आजवर सर्व अन्यायाचा हिशोब चुकता करेल.
पित्तर का रडत आहे? काय आहे ते गुप्त दुःख? वृषभ राशीच्या लोकांचा स्वभावात असा असतो माहीत आहे. तुम्ही सोमवारसाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालता. यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले. त्यासाठी स्वतःचे धूप चैन विसरलात. त्या लोकांनी तुम्हाला काय दिले? फक्त फसवणूक, अपमान आणि पाठीत मोठा डाव. तुम्ही रात्री एकटे उशीत तोंड लपून रडता. डोळ्यात अश्रू येऊन स्वतः घोट पेता. तेच हे अश्रू तुम्हाला हाच असाव्या चेहरा पाहून स्वर्गात बसलेले तुमचे पितर व्याकुळ झालेत आहेत आणि रडत आहेत. पूर्वजन म्हणतात, ज्या काळातल्या लेकराने सर्वांचे भले केले त्यांना आज जगाचे इतके का त्रास दिले? पण आता थांबा, साक्षात कुलदेवता मैदानात उतरले आहे. पितरांच्या या केंद्रनाने आणि तुमच्या डोळ्यातील अश्रूंनी तुमच्या कुलदेवतेचे आसन हलके आणि 25 ऑगस्टच्या सूर्योदयानंतर तुमची कुलदेवता साक्षात न्यायदेवतेचे रूप धारण करून तुमच्या पाठीशी उभी ठरणार आहे. कसा होईल शत्रूचा संहार? ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले, ज्यांनी तुमच्या घरात मिठाचा खडा टाकून नाती तोडली, ज्यांनी नात्यात गोड बोलून तुमच्या पाठीमागे विष कालवले, त्या एका कपटी माणसाचा कुलदेवताचा असा धुव्वा उडणार आहे की येत्या 10 दिवसात ते शत्रू स्वतःच्या विनाशावर रडतील. ज्यांनी तुम्हाला रस्त्यावर आणले, स्वप्न पाहिले होते, तेच लोक स्वतः भीक मागायच्या उंबरठ्यावर उभे राहतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त गप्प राहून हा काळा आणि कुलदेवतेचा भयंकर न्याय उघड्या डोळ्यांनी पाहायचा आहे. पण आता या 10 दिवसात जर तुमच्याकडून एक भयंकर चूक झाली तर कुलदेवतेचा हा न्याय तुमच्यावर उलटून तुमचा सर्वनाश करू शकतो. का नशीब सुवर्णमय बनवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे पहा पुढच्या भागामध्ये. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता छातीवर हात ठेवा आणि पुढील 20 मिनिटे माझी एक एक बात मनावर रक्ताच्या थेंबाथेंबावर कोरून ठेवा. कारण आता आपण या व्हिडिओच्या महानाट्याच्या त्या सर्वात भयंकर थरकाप आणि निर्णयाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे 25 ऑगस्ट पासून साक्षात कुलदेवता तुमच्या संपूर्ण आयुष्याचा अंतिम निर्णय घेणार आहे. वृषभ राशीचे नशीब येत्या 10 दिवसात कोट्यावधीच्या सुवर्ण साम्राज्यात बदलणार की एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण काळाचा सर्वनाश होऊन तुम्ही पुन्हा अंधारात ढकलले जाणार. ज्योतिषशास्त्रात वृषभ राशी ही स्थिर रास मानली जाते. तुम्ही शांत असता, पण जेव्हा तुम्ही सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा साक्षात कालचक्र सुद्धा थरकाप कापायला लागते. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या 10 दिवसात तुमच्या समोर न्यायाचे आणि विनाशाचे 2 महाभयंकर रस्ते उघडे राहणार आहेत. पहिला रस्ता कुलदेवताचा कोप आणि सुवर्ण संधी. जर तुम्ही 10 दिवसात सुडाच्या आगीत जळायला, जर तुम्ही रागाच्या भरात स्वतःच्या हाताने शत्रूचा बदला घ्यायला गेला, तर कुलदेवताचा आणि पूर्वजनांचा अपमान केला तर लक्षात ठेवा, हाच पितृकर्मयोग तुमच्या आयुष्याचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही. ज्या कुलदेवतेचे सुदर्शन चक्र शत्रूचा संहार करायला निघाले, तेच चक्र तुमच्या चुकीमुळे तुमच्यावरच उलटतील. वर्षानुवर्ष जपलेली प्रतिष्ठा धुळीत मिळेल. अचानक मोठा आर्थिक फटका बसेल आणि 25 ऑगस्ट पासून सुरू होणारे हे 10 दिवस तुमच्या कुळासाठी कायम काळोख ठरतील. मग तुमची अस्तव्यस्तता कशी होईल? तुमचे कष्ट आणि दुःख पाहून साक्षात पितर सुद्धा स्वर्गात डोके पकडून रडतील. दुसरा रस्ता शत्रूचा धुव्वा आणि सुवर्णयुगाची भव्य सुरुवात. पण दुसरीकडे जर तुम्ही 10 दिवसात स्वतःचा राग आवरला, जर तुम्ही न्यायाची संपूर्ण दोरी साक्षात कुलदेवतेच्या आणि शनिदेवाच्या हाती सोपवली, तर हा पुढच्या 10 दिवसात घडणारा असा महाभयंकर चमत्कार जो तुम्ही 7 जन्मात पाहिला नसेल. ज्या लोकांनी तुमच्या कष्टाची कमाई मारली होती, तेच लोक स्वतःहून तुमचे पाय धरायला तुमच्या दारात येतील. तुमचे गुप्त शत्रू स्वतःच रचलेल्या विषारी कट कारस्थानात असे फसतील ज्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अडकलेले लाखो रुपये, कोर्टाचे निकाल, नशिबाचे बंद दरवाजे. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान कडकडून उघडून आणि तुमच्या घरी अन्नाचा आणि पैशाचा पाऊस पडेल. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान नशीब बदलण्यासाठी 4 सावधगिरी भीती उभ्या आहेत. पहिली सावधगिरी, बदलण्याची भावना उंबरठ्याबाहेर
10 दिवसात कोणी तुम्हाला कितीही चेतवले, शिव्या दिले किंवा अपमान केले तरी स्वतःहून त्यांच्या अंगावर धावून जाऊ नका. तुमची शांतता कुलदेवतेचे सर्वात भयंकर शस्त्र आहे. दुसरी सावधगिरी, घरात अन्न आणि पाण्याचा अपमान. 25 ऑगस्ट पासून 10 दिवसात घरात अन्न वाया घालवू नका आणि कोणत्याही पाहुण्याला किंवा भुकालेल्या दारावरून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. यातच तुमच्या पितराचे समाधान दडले आहे. तिसरी सावधगिरी, पैशाची गुप्त योजना. 10 दिवसात तुम्हाला होणारा मोठा धनलाभ किंवा तुमच्या नवीन योजनेची माहिती नात्यात किंवा मित्राकडून सांगू नका. गुप्त शत्रू नजर लावून बसले आहेत. चौथी सावधगिरी, संध्याकाळी घरात कटकट अजिबात करू नका. सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यासमोर दिवा लावताना घरात भांडण-तांडण होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा कुलदेवता दारावरून मागे फिरेल. पण आता 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या काळरात्रीला धुळीत मिळवण्यासाठी आणि साक्षात कुलदेवता व पूर्वजांना अभेद्य आशीर्वाद मिळण्यासाठी कोणते 5 भयंकर सिद्ध उपाय करायचे आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागांमध्ये. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता तर छातावर हात ठेवून आणि पूर्ण एकाग्रतेने पुढील 5 मिनिटे ऐका. कारण संकट कितीही भयंकर असू दे, शत्रूचे कटकारस्थान कितीही आक्रमण असू दे किंवा ग्रहाचा पितृकर्मयोग कितीही आगीसारखा पेटलेला असू दे, आपल्या शास्त्रात अशा प्रत्येक महाविनाशाला धुळीत मिळवून नशीब बदलण्याचे 5 अमोघ उपाय दिलेले आहेत. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या दिवसात काळात पितरांची शांती देवासाठी कुलदेवतेचे प्रसन्न करून तिची सुदर्शन चक्र शत्रूच्या विरोधात फिरवण्यासाठी तुम्हाला 5 सिद्ध आणि अचूक महाउपाय करायचे आहेत. जर तुम्ही हे उपाय पूर्ण निष्ठेने केले तर वृषभ राशीच्या आयुष्यात गरिबी दुःखाचा क्षण उरणार नाही. पहिला महाउपाय, कुलदेवतेचे अखंड महादिवा आणि संकल्पना. वृषभ राशीचे साक्षात कुलदेवतेचे नजर वळवण्यासाठी हा सर्वात पहिला मुख्य उपाय आहे. कसे करायचे? 25 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सलग 10 दिवसात 4 सप्टेंबरपर्यंत घरातील देव्हाऱ्यासमोर कुलदेवतेच्या नावाने गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मंत्र, दिव्यासमोर बसून ओम कुलदेवताये नमः किंवा तुमच्या कुलदेवतेच्या नामाचं 108 वेळा जप करा. या उपायाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल आणि कुलदेवता स्वतः तुमच्या कुटुंबावर संरक्षणासाठी दारात उभी राहील. दुसरा महाउपाय, पितृतळ आणि अश्रू पुसणारा तोटका. पितरांचा आत्मा शांत झाला की घरातील अर्ध्यापेक्षा जास्त संकटे एका सेकंदात नष्ट होतात. कसे करायचे? एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे पांढरे तीळ आणि साखरचे खडे टाका. दक्षिण दिशेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला किंवा घराच्या बाल्कनीतून पितराचे स्मरण करत अर्पण करा आणि म्हणा, हे पूर्वजनांनो, आमचे अपर्थन क्षमा करा. स्वर्गात व्याकुळ झालेले हे पितर तृप्ती होतील आणि तुमच्या डोक्यावर कायमचा आशीर्वाद हात ठेवतील. तिसरा महाउपाय, गोसेवा आणि ग्रहाची शांती. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे गायीची सेवा. कसे करायचे? 25 ऑगस्ट पासून सलग 10 दिवस रोज सकाळी घरातील पहिली पोळी रोटी काढून त्याला थोडा गूळ आणि तूप लावून गायीला स्वतःच्या हाताने खायला द्या. या उपायाने तुमच्या राशीवरील शनी आणि राहूची विषारी प्रभाव त्वरित संपेल आणि अडकलेला पैसा वेगाने परत यायला सुरुवात होईल. चौथा महाउपाय, कापूर आणि लवंगाचे दारातील संरक्षण कवच. तुमच्या घरावर लागलेली वाईट नजर आणि गुप्त शत्रूची करणी बांधासारखी प्रभाव नष्ट करण्यासाठी हा सिद्ध तोडगा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील मुख्य दाराजवळ 2 कापूर आणि 2 लवंग एका मातीच्या पंतीत जाळा. या धुरामुळे घरातील भांडण कायमची बंद होतील आणि बाहेरील वाईट शक्ती घराच्या उंबरठ्यावर रोखली जाईल. 5वा महाउपाय, डिजिटल भक्ती संकल्पना. कुलदेवता. जेव्हा हजारो लोक एकाच वेळी श्रद्धेने कुलदेवतेचे नाव पुकारतात तेव्हा ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक शक्ती जागरूक होतात. आताच्या आता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेचे नाव जय कुलदेवता नक्की टाईप करा. हा डिजिटल संकल्पना तुमच्यासोबत एक दिशा सुरक्षा कवच तयार करेल, जे येत्या 10 दिवसात तुमच्यावरील कोणतेही संकट येऊ देणार नाही. पण 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला अशी एक महाभयंकर चूक अजिबात करायची नाही, जी तुमच्याकडून झाली तर साक्षात कुलदेवता सुद्धा तुमच्यावर कोप करू शकते. पहा हा व्हिडिओच्या शेवटच्या आणि अंतिम भागामध्ये. थांबा, पुढे जाण्याआधी माझे हे शेवटचे शब्द तुमच्या काळजाला कोरून ठेवा, कारण आता या
15 मिनिटाच्या व्हिडिओच्या महानाट्य अंतिम आणि महाविनाशकारी टप्प्यात आलो आहोत. उद्या 25 ऑगस्ट पासून वृषभ राशीच्या जातकांसाठी साक्षात कुलदेवतेचा अंतिम न्याय सुरू होणार आहे. येत्या 10 दिवसात जेव्हा तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाईल, जेव्हा मी सांगितलेले 5 महाउपाय करणार नाही, त्यासाठी एक इशारा नसून काळाची अंतिम ताकद आहे. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान या 3 चुका चुकूनही करू नका. पहिली चूक, कुलदेवतेचे आणि परंपरेचे अनादर. 10 दिवसात घरातील देव्हारात किंवा कुलदेवतेचे नियम पाळून कुलपरंपरेचा अपमान केला तर कुलदेवतेचे कोप तुमच्या संपूर्ण कुळात सहन करावा लागेल. दुसरी चूक, अन्न आणि पाण्याचा अपमान. घरात अन्न किंवा काहीही वाया घालवू नका आणि दारात आलेल्या भुक्याल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने घालू नका. अन्नाचा अपमान म्हणजे थेट पितरांच्या अश्रूच्या अनावर ठरेल. तिसरी चूक, या 10 दिवसात रांगाच्या भरात कोणालाही वाईट बोलू नका, शाप देऊ नका. तुमची शांतता कुलदेवतेचे सुदर्शन चक्र बनेल. हा व्हिडिओ आताच्या आत्ता शेअर करा. 25 ऑगस्टच्या या संकटातून आणि पितृदोषातून वृषभ राशीचे प्रत्येक भावाला आणि बहिणीला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आताच्या आत्ता व्हॉट्सअपवर तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये आणि नातेवाईकांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचू शकते. 4 सप्टेंबर नंतर तुमच्या आयुष्यात काय मोठा चमत्कार घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट बॉक्समध्ये कुलदेवतेचे स्मरण करा आणि टाईप करा, जय कुलदेवता, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेळ संपत आली आहे, सावध रहा. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुलदेवता माता की जय. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला जर असे अचूक राशी भविष्याचे न्यू अपडेट पाहण्यासाठी, न्यू माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर सर्वांनी स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.